शांती। आज आहे 27 मे 2026 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, काळाचेही काळ बाबा आले आहे तुम्हाला काळावर विजय प्राप्त करून देण्याकरिता। मनमनाभवच्या मंत्राद्वारेच तुम्ही काळावर विजय प्राप्त कराल। प्रश्न आहे, आत्मिक बाबा तुम्हा आत्मिक यात्रेकरूंना कोणती एक विशेष शिकवण देतात? उत्तर आहे, हे आत्मिक यात्रेकरूंनो, तुम्ही देहाभिमान सोडून देही अभिमानी बना। रावणाने अर्ध्या कल्पापासून तुम्हाला देहाभिमानी बनविले, आता आत्माभिमानी बना। हे आत्मिक ज्ञान परम आत्माच तुम्हाला देतात, इतर कोणीही देऊ शकत नाही। धारणेसाठी मुख्य सारांश आहे, 1. रूहानी यात्रा करायची आहे आणि करवून घ्यायची आहे। स्वतःला सतोप्रधान बनविण्याकरिता एका बाबांचीच आठवण करायची आहे। आत्माभिमानी बनण्याचा चांगल्या रीतीने पुरुषार्थ करायचा आहे। 2. काळावर विजय प्राप्त करण्याकरिता बाबांनी दिलेली शिकवण लक्षात ठेवायची आहे। स्वतःला रूह अर्थात आत्मा समजून आत्म्यांना ज्ञान द्यायचे आहे। आजचे वरदान आहे, बापदादांच्या कर्तव्याला आपला निशाणा अर्थात लक्ष बनविणारे मास्टर मर्यादा पुरुषोत्तम भव। स्पष्टीकरण आहे, म्हटले जाते, अपनी घोट तो नशा चढे। कधीही दुसऱ्यांच्या कमाईवर आपली दृष्टी जाता कामा नये। दुसऱ्याच्या नशेला लक्ष बनविण्याऐवजी बापदादांच्या गुण आणि कर्तव्याला लक्ष बनवा। बापदादा सोबत अधर्माचा विनाश आणि सद्धर्माची स्थापना या कर्तव्यामध्ये मदतगार बना। अधर्माचा विनाश करणारे अधर्माचे कार्य अथवा दैवी मर्यादा तोडण्याचे कार्य करू शकत नाही। ते मास्टर मर्यादा पुरुषोत्तम असतात। स्लोगन आहे, ज्ञानसंपन्न बनून व्यर्थ प्रश्नांना स्वाहा करा, तर वेळ वाचेल। ओम शांती।